कृष्ण परमात्म्याचे चरित्र दुसऱ्या देवापेक्षा काय आहे, वेगळं अशा प्रकारचं आहे, खूप अशा प्रकारचं वेगळं आहे बरं. आपण कृष्ण परमात्म्याकडे पाहिल्यानंतर त्याला आपल्याला वाटतं की त्याच्यासारखा सुखी आणि त्याच्यासारखा समृद्ध या विश्वामध्ये कोणीच नाही असं आपल्याला वाटतंय बरं का. पण खऱ्या अर्थानं आपण बारकाईने जर विचार केला तर त्याच्या एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये कधीच कोणालाच प्राप्त झालं नाही बरं का. केवढं दुःख आहे महाराज त्याला. कृष्ण परमात्म्याला जन्मल्याबरोबर त्याच्या आईचं दूध प्यायला सुद्धा मिळालं नाही. जन्मल्या त्याला कुठं जावं लागलं, दुसरीकडे अशा प्रकारे जावं. बरं, जन्म बंदीशाळेमध्ये, कारागृहामध्ये अशा प्रकारचा. कृष्ण परमात्म्याचं चरित्र खूप भिन्न अशा प्रकारचं आहे. असं अल्प वेळेमध्ये आपल्याला कृष्ण परमात्म्याचं चरित्र करायचं आहे. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला. गोकुळामध्ये कशामुळं आला हे सगळं झालंच असेल काल. पापी जे अभक्त दैत्य जे मातलेन धरणीशी झाले ओजी त्यांचे, या सगळ्यांच्या परमात्मा अवतार घेतो ना, त्या परमात्मा अवतार घेतो त्याची 3 कारणं आहेत लक्ष्मण महाराज. इथं आलेली 3 माणसं आहेत ना, त्या 3 माणसाची 3 वेगळे कारणं आहेत. एक वर्ग असा आहे की तो अनइच्छानं या ठिकाणी येतो, इच्छा नसताना येतो. एक वर्ग असा आहे की तो स्वइच्छेनं येतो. आणि तिसरा असा वर्ग आहे तो पराइच्छेनं येतो, दुसऱ्याच्या इच्छेनं येतो. अनइच्छेनं येणारा जीव त्याला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. या 2 गोष्टीला कधीच नाही म्हणायचं नाही बरं का. माऊलीने सांगितलंय मृत्यू लोकात आल्यानंतर 2 गोष्टी कधीच नाही म्हणायच्या. कोणत्या? जेवण आणि झोप. ह्या 2 गोष्टीला नाही. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नामने गा धनंजया जया प्रिय अर्जुना. मृत्यू लोकात आल्यानंतर 2 गोष्टीला नाही म्हणायचं नाही, जन्म आणि मृत्यू अशा प्रकारचं. अनइच्छानं, इच्छा नसताना आपल्याला यावं लागतं, तो जीव आहे बरं का. स्वइच्छेनं जे येतात त्यांचं नाव संत आहे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, ते स्वतःहून अशा प्रकारचे आले. परमात्म्याला यावंच लागतंय असं नाही, परमात्मा स्वतःहून सुद्धा येत नाही. मग त्याच्याकरता दुसऱ्या माणसाने त्याला दुसऱ्या माणसाच्या इच्छेकरता, पराइच्छा करता मग कोण त्याला बोलवतं, ते सगळंच झालं असेल. रात्री ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव चालयले सर्व क्षराब्दिशी, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री तोय वाय संगतशे. आणि मग ह्या सगळ्या देवाने मिळून भगवान परमात्म्याला ज्यावेळेस आमंत्रण दिलं मृत्यू लोकात यावं लागतंय, त्यावेळेस भगवान परमात्मा मृत्यू लोकात आला. खरं तर अवतार या शब्दाचा अर्थ खाली येणं आहे बरं का. अवतार या शब्दाचा अर्थ काय, खाली येणं. आणि या विश्वातल्या कोणत्याच माणसाला खाली येणं आवडत नाही बरं का. वर जायला आवडतं पण खाली यायला कोणालाच आवडत नाही. कोणाला वर यायला माणूस कवाच खाली येत नाही. आणि तुम्हाला बघायचं असेल नमुना तर आता मी सांगतो ती करा. आता इलेक्शन लागले ना खेडचं, इलेक्शन लागल्यानंतर तुम्ही काय करायचं, पवार साहेबाला फोन करा. पवार साहेबाला आपल्या संबंधात नाहीत म्हणून सगळं, आणि त्यांना सांगायचं की आमच्या खेडगावचं इलेक्शन लागलं आहे बरं का, तर तुम्ही आमच्या 3 नंबर वार्डामध्ये येऊन उभा राहा. तुम्ही आला आम्ही बिनविरोध निवडून देतो. आता दिल्लीला गेल्यावर माणूस येईल का पुन्हा गल्लीला? दिल्लीला गेलेला गल्लीत येत नाही. तसं वर प्रत्येकाची इच्छा आहे पण खाली यायला कोणालाही आवडत नाही. मग भगवान परमात्मा अवतार या शब्दाचा अर्थ खाली येतो. आणि खाली कशामुळे येतो त्याचं कारण जर सांगायचं झालं तर भाऊ खूप वेगळं सांगायचं बरं का. भाऊ म्हणायचे ती त्याच्या जिभेनं चाळा केलेला आहे. कुणाच्या? त्याच्याने जिभेनं चाळा केला. आणि जिभेनं जर चाळा केला तर ती भोग भोगावाच लागतो बरं का. जिभेने केला चाळा, भोग आला कपाळा. सहज अशा प्रकारचा बोलून गेला, पण सहज बोलला तरी त्याचा परिणाम भोगावा लागतो. काय त्याचा जिभेने चाळा केलाय तर त्या जिभेने असा चाळा केलाय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्म्यानं असं सांगितलंय की ज्या ज्या वेळेस धर्म बुडल
त्यावेळेस मी स्वतः येऊन त्या धर्माचं काय करन, संरक्षण अशा प्रकारचं करन. ते बोललेलं असल्यामुळं भगवान परमात्म्याला अवताराला काय करावं लागतं, यावंच लागतं. दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक राजा होता, राजा, आणि त्या राजाच्या घरी राणी. राजा म्हणलं की राणी असतेच बरं का. आणि ती इतके तिच्या सगळ्या विश्वातले वैभव तिच्या पायाजवळ लोळतो. राणी म्हणल्यानंतर काय कमी आहे महाराज, सगळी सेवा करण्याकरता माणसं होती. पण राणीला एक दिवशी काय हो की माहीत नाही, ती राणी एक दिवशी स्वयंपाक करायला बसली. स्वयंपाकामध्ये अत्यंत हुशार होती. तिनं स्वयंपाक केला आणि स्वयंपाक त्या राजाला वाढला. वाढल्यानंतर राजानं स्वयंपाक खाल्ला आणि तो म्हणला, वाह, आयुष्यात एवढा सुंदर स्वयंपाक कधीच खाल्ला नाही बरं का. काय सुंदर स्वयंपाक केला, काय स्वयंपाकाला चव आहे या. पण त्या स्वयंपाक करणाऱ्या माणसाची एक गंमत असते बरं का. स्वयंपाक करत असताना जर 9 वाजलं तर त्यांना त्याचा काय वाटतो, आनंद वाटतो बरं का. आणि मग त्या राणीनं सांगितलं, आजचा स्वयंपाक आचार्यानं नाही म्हणले केला. कुणी केलाय? मी स्वतः केलाय. राजा म्हणला, वा वा वा, तुला एवढा सुंदर स्वयंपाक करता येतोय, मला माहितीच नव्हतं. म्हणला आता उद्यापासून रोज माझ्यापुरता तो स्वयंपाक करायचा बरं का. आणि त्यावेळेस गॅस नव्हतं बरं का बाप्पा, गॅस नव्हतं, चुलीवर स्वयंपाक करायचा. आणि मग त्या राणीनं चूल पेटवली, स्वयंपाक करायला. एक दिवस नाही, दूर डोळ्यात जायचा, डोळ्यातून पाणी यायचं. खूप त्रास झाला. आणि त्रास झाल्यानंतर ती दाशीजवळ म्हणले, दाशी काय माझ्या नशिबाला ही भोग आला म्हणले. ती दाशी म्हणली, भोग नाही आला तुम्हाला सगळ्याच कळते, तुम्ही हातानं ओढवून येत नाही म्हणली. एक दिवस जर स्वयंपाक केला नसता तर कशाला. म्हणजे महाराजाच्या बायकाला हुशार असतात बघा, लक्ष्मण महाराज लोकांच्या बायकाला हुशार असतात. ती धार काढा येत असलं तर स्वतः काढीत नाही त्यांना माहीत आहे. एकदा जर धार काढली तर ही बाबा पुरा सप्ताह तर गावाकडे येत नाही. एकदा चूक करायची नाही, ती पुन्हा भोगावी लागते. तसं भगवान परमात्म्यानं जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाकरता भगवान परमात्म्याला अवतारला यावं लागतं. आणि अवतार आल्यानंतर भगवान परमात्म्याने मृत्यू लोकात येऊन 2-3 अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार, किंवा भक्त ऋणी देव बोलते पुराणी. भक्तांचं ऋण फेडण्याकरता भगवान परमात्म्यानं अवतार केला. आणि अवतार केल्यानंतर भगवान परमात्मा गोकुळामध्ये आला. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा गोकुळात आला हे गोकुळातल्या लोकांना समजलं. कसं समजलं? त्याला काय म्हणतात तुम्ही, काय पाठवता त्याला, मेसेज सगळ्या गोकुळात एका रात्रीत अशा प्रकारचं समजलं. आणि मग प्रत्येकजण एक दुसरीला सांगू लागले की गोकुळामध्ये नंदाच्या घरी काय झालंय, कृष्ण परमात्मा जन्माला आलाय. आणि त्याला पाहण्याकरता मग त्या गवळणी निघाल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशवदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला. तात्या मला काय म्हणलं माहिती आहे का, लय कीर्तनात गवळणी म्हणायच्या. आज त्यांच्याकडे बघतो तर गप्पच बसलेत. गवळण सांगे गवळणीला, एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगायची. आणि सांगितल्यानंतर अशा सगळ्या गोकुळात अशा प्रकारचं झालं. आणि मग त्या गवळणी कृष्ण परमात्म्याला पाहायला जायच्या. पाहायला गेल्यानंतर भगवान परमात्म्याचे ते सुंदर अशा प्रकारचं रूप पाहिल्यानंतर पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडवणे, त्या परमात्म्याच्या रूपाला भाळून जायच्या गवळणी. आणि पुन्हा पुन्हा कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता अशा प्रकारच्या जायच्या. एक दिवशी त्या यशोदेला खूप काम होतं आणि कृष्ण खूप हट्ट करायला, रडायला लागला बरं का. आणि रडत असताना ती काही केल्यानं समजना. काय काय केलं कृष्णाला समजवण्याकरता तिनं पुष्कळ प्रयत्न केले बरं का. नाना परी समजाविते, मागलते खाया देते, थोपटोने निजविते परिहार राहीना. अशा पुष्कळ प्रयत्न केला पण कृष्ण काय राहत नाही. आणि तेवढ्यामध्ये राधा त्या ठिकाणी गेली. आणि राधेला गेल्यानंतर कृष्ण गप बसला महाराज. गप नुसता बसला नाही, बहुसंगाची त्या राधेनं कृष्णाला घेतलं आणि काकाला घेऊन त्याचं गाल उच घेतलं. कुणाचं? कृष्णाचं.
आणि काय म्हणले कशा काय झालं म्हणली बोंबलायला लय मोठ्या मोठ्या गप्पा हाणतो की म्या बोलविल्या वेद बोलेल म्या चालविल्या सूर्य हाले नामुकन तमुकन एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा हाणतो कशाला रडतो कृष्ण गप्प बसला बरं का आणि गप्प बसल्यानंतर यशोदा म्हणली राधे कृष्ण काय आहे तुझ्याकडे राहतोय म्हणले तर तू काय कर त्या कृष्णाला तुझ्या घरी घेऊन जा राधे राधे गेली श्यामा सुंदरा 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 राधे कृष्णाला घे आणि तुझ्या घरी घेऊन जा मला काम करू दे राधे म्हणले ठीक आहे ते कृष्णाला राधेनं घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर त्याला दही भाताचा काला वाटेत घेतला आणि खाऊ घालायला लागली पण त्या परमात्म्याचं अतिशय मोहक अशा प्रकारचं रूप पाहिल्यानंतर राधा म्हणली कृष्णा तू खूप लहान आहेस रे मग कृष्ण म्हणला हो का मोठा ते म्हणले मोठा होता येते तो म्हणला हो कृष्ण एकदम 25 वर्षाचा जवान अशा प्रकारचा आणि मग मोठा झाल्यानंतर राधा आणि कृष्ण बोलत अशा प्रकारचे पलंगावर बसले पण त्याच वेळेस राधेचा पती आला राधेचा पती आला आणि ती कवाडावर थाप मारू लागला भाऊंचं चिंतन असं राहायचं मावले ते म्हणजे आवाजात सुद्धा एवढा करारीपणा होता की आवाज ऐकल्यावर बायको थरथर कापली पाहिजे बरं का इतका आवाज भरा मोठ्यानं अशा प्रकारचा हाक मारला पण ती कवाड काही उघडी ना राधा ते खामगावला एक भागवत महाराजांच्या गावात एक महाराज होते ते नेहमी गवळण म्हणायचे बघा चटक शिकली कुठे राधा कृष्ण पलंगावरी दारी भरतार हाका मारी कडी उघड गे झडकरी उघड कवाड पण ती कवाड उघडायला तयार नाही कृष्णाबरोबर बोलत होती राधा म्हणली कृष्णा आता खूप अडचण झाली म्हणजे आणि माझे पती आलेले आहेत आणि त्यांनी जर आपल्या दोघाला या ठिकाणी पाहिलं तर माझं बी काही खरं नाही आणि तुझं बी काही खरं नाही तर तू काय कर लहान हो ती म्हणला असं कुठं जगाच्या पाठीवर बघितले का 5 वर्षाचा 10 वर्षाचा होईल 10 वर्षाचा 40 वर्षाचा 50 वर्ष होईल का 50 वर्षाचं 5 वर्ष होतो कुठं असं कुठंच नाही म्हणले मला लहान होता येत नाही मला मोठं होण्याचा मंत्र येतोय पण लहान होण्याचा येत नाही ते राधा त्याच्यापेक्षा हुशार होती महाराज ती काय म्हणली मोठं होण्याचा मंत्र मग म्हणला ना तीच उलटा म्हण मग लहान होशील कृष्ण परमात्मा छोटा अशा प्रकारचा झाला आणि मग त्या आणियानं पाहिलं आणि आणियानं पाहिल्यानंतर तो राधेला म्हणला किती सुंदर अशा प्रकारचं मुलं आहे तुलाही एकटीला घरी करमत नाही मग याला घरी घेऊन येत जा तुझी करमणूक होईल राधा म्हणली तुमच्या आज्ञा शिरसावून द्या अशा प्रकारचा तो कृष्ण परमात्मा रडायचा खेळायचा खेळत असताना कृष्ण लहानपणामध्येच कृष्ण परमात्म्यानं चोऱ्या कुठं केल्या माहिती आहे का चोऱ्या त्या कृष्ण परमात्म्याच्या चोऱ्या कोणत्या अवस्थेमध्ये होत्या त्याचं सुद्धा महाराजांनी चिंतन केले बरं का कृष्ण परमात्मा कोणत्या अवस्थेमध्ये चिंतन करत होता तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंगणे रंगनात तोम्या देखीला सहे त्याच्या रांगण्याचं चरित्र आहे तो कसा रांगत होता तळवे तळ हात अशा प्रकारचा टेकीत होता किंवा रांगू लागला अंगणी माता जाऊळाची वेणी आणि रांगत असतानाच रांगत रंगणी
चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती घराणी यशवदे साजनी. रांगत असताना कृष्ण परमात्मा चोऱ्या करू लागल्या. आणि मग चोऱ्या केल्यानंतर चोरी नावाची गोष्ट जास्त दिवस झाकत नाही. त्या गोकुळात काय झाली, चोरीची चर्चा अगोदर चौकात होत नाही, मोठ्याने होत नाही. अगोदर काय असते, बारक्या 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 बोळामध्ये बारीक बारीक चर्चा होते. त्याला कुजबुज म्हणते. काय म्हणते, कुजबुज उठली गोकुळात. गोकुळात काय उठली, कुजबुज उठली. चोऱ्या व्हायला लागल्यात, चोऱ्या व्हायला लागल्यात. कोण अशा प्रकारचा चोर आहे. आणि मग त्या गवळणीच्या लक्षात आलं की या सगळ्या गोकुळात जोपर्यंत कृष्ण नव्हता तोपर्यंत चोऱ्या होत नव्हत्या. आणि कृष्ण आल्यापासून चोऱ्या व्हायला, याचा अर्थ हाच कोण आहे, चोर अशा प्रकारचा आहे. मग गवळणी ठरवलं महाराज. आणि कृष्ण परमात्मा चोऱ्या करत होता. ह्या सगळ्या चरित्राचा विस्तार जर करायचा त्याला खूप अशा प्रकारचा वेळ लागतो. जगद्गुरु तुकोबा सांगतात कृष्ण परमात्म्यानं चोऱ्या कराव्या का. ब्रह्म आणि चोरी करी, देवो आणि व्यभिचारी. किती आश्चर्य आहे. ब्रह्म असून चोऱ्या करतंय आणि देव असून व्यभिचार. या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहत असताना आपली दृष्टी जरा वेगळी अशा प्रकारची आहे. भगवान कृष्ण परमात्म्यानं इथं आल्यानंतर काय चोरलं हे सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे बरं का. कृष्ण परमात्म्यानं इथं आल्यानंतर त्या गोपाळाचं गवळणीचं दहीदूध चोरलं हे निमित्त मात्र आहे. पण त्या कृष्ण परमात्म्यानं खरी चोरी केली ती चित्ताची चोरी केली. विठ्ठल हरिणे माझे हरिले हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. परमार्थ असू द्या किंवा प्रपंच असू द्या, चित्ताची नितांत गरज आहे का. परमार्थामध्ये चित्त लागतंच, पण प्रपंचामध्ये सुद्धा काय लागतंय, चित्त लागतं बरं का. जर प्रपंचामध्ये चित्त नसलं तर त्याचा प्रपंच बी नीट होत नाही, सगळ्या गडबडी होतात. मग त्या गोकुळातल्या गवळणीच्या गडबडी कशा व्हायच्या बरं का. हरीला पाहून भुलली चित्ता मंदिरे घुसळे डेरा रिता. कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि ती घुसळण करणारी गवळण आहे. त्या डेऱ्यामध्ये दही ओतण्याच्या ऐवजी मोकळाच डेरा लागले हलवायला. ते सासूबाई आल्या म्हणले काही तुला डोकं फेक आहे का नाही, त्यात दही ओतावं लागतंय मग घुसळण करावं लागते. ते गवळणी अत्यंत चतुर महाराज. त्या म्हणल्या सासूबाई माझ्या लक्षात आहे, दही ओतल्याशिवाय घुसळण करता येत नाही, माझ्या लक्षात आहे. मग म्हणले असं का केलं, म्हणले डेरा नवीन आहे, ती पक्का भाजलाय का कच्चा भाजलाय बघते. म्हणजे अशा गवळणीच्या जीवनामध्ये सगळ्या गडबडी व्हायला लागल्या, चित्त जागेवर नसल्यामुळं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्त चोरलं आणि मग कुठलंच काम नीट होत नव्हतं गवळणीचं. महिला मंडळ कुंकू कुठं लावते, कुंकू कुंकू कपाळाला, काजळ डोळ्यात, पैंजण. गवळणीची अवस्था सांगतो तुम्हाला.
गवळणीचं चित्त जाग्यावर नसल्यामुळं त्या गवळणीने काय करायचं, कुंकू डोळ्यात घालायचं आणि कपाळाला काजळ लावायचं, पायातलं जे पैंजण आहे डोक्याला बांधायचं. अशा गवळणीची अवस्था व्हायची महाराज चित्तामध्ये. कामच कोणतं नीट होत नव्हतं. वरात चालली होती एकदा, वरात नवरदेव नवरा नवरी, आणि रस्त्याने जात असताना ती आवाज ऐकले की महिलाला ती बघायची खूप घाई असते बरं का. आणि मग ती पसारा आवरीत होती. तिला वाटलं ही एवढा पसारा आवरावा वरात बघायला जावं. मग काय पसारा आवरीत होती, ते खाली एक भरणी ठेवलेली होती, भरणी. आणि ती जी पोरगी एक तिथं खाली बसली होती, त्या पोरीचं नाव होतं हरणी. पोरीचं नाव काय होतं, हरणी. तिनं काय विचार केला, भरणी उचलावी, शिक्यावर ठेवावी, हरणी काकाला घ्यावी, वरात बघायला जावं. पण चित्त जागेवर नसल्यामुळं गडबड अशी झाली, तिनं हरणी उचलली आणि शिक्यावर ठेवली, भरणी काकाला घेतली आणि वरात बघायला गेली. हे सगळं का घडलं, त्याचं कारण आहे त्या गवळणीचं चित्त काय नव्हतं, जाग्यावर नव्हतं. मग हा कृष्ण परमात्म्यानं चित्त चोरलं. अशा प्रकारचं अनेक अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या. किती चोऱ्या केल्या, किती खोड्या केल्या. खोड्या करू लागला कृष्ण परमात्मा. त्या गवळणी यायच्या आणि मग त्या गवळणी घरी जाऊन तक्रार करायच्या यशोदेजवळ की तुझ्या कृष्णाला चोरी केली. ते यशोदा म्हणले तुमच्या काही जीबीला हाड पिढ आहे का नाही, काय 5 वर्षाचे बाळ माझे गे, अंगणीचं माझ्या खेळे गे, तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, तुम्ही खोटं बोलताय असं म्हणल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं अधिक अशा प्रकारच्या खोड्या चालू केल्या. आणि ह्या सगळ्या खोड्या खूप शिगेला गेल्या. गवळणीने नाना पद्धतीच्या तक्रारी केल्या. काय केलं, आता ते गवळणी चौकड्याच्या अशा प्रकारच्या आहेत. त्या गवळणीने अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाची अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमच्या सुना घेऊनी, हे ग बाई आम्हाशी पाहावेना, यशवदे बाळ तुझा ताना, कुटवर सोसू धिंगाणा, हे आमच्याच्यानं आता सहन होत नाही, तू तुझा कृष्ण गोकुळात राहा. आता आम्ही गोकुळ सोडून निघून अशा प्रकारचं जातो. आणि मग त्या यशोदेला वाटलं खरंच चुकते काय की. आणि मग त्या यशोदेनं त्या खोड्याची काय घेतली, दक्कल अशा प्रकारची घेतली आणि नंदराईच्या कानावर सांगितलं की कृष्णाच्या खूप अशा प्रकारच्या खोड्या राहिलेत, सारख्या तक्रारी येत आहेत. मग नंदराजानं कृष्ण परमात्म्याला बोलवून घेतलं, जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं कृष्णा आता उद्यापासून गोकुळात राहायचं नाही का, उद्यापासून शाळेत जायचं. त्या काळची शाळा म्हणजे गाई आणि गुरं घेऊन राहणार जायचं. गोधने चारावया जातो सारंग, गोधने चारावया जातो सारावया जातो शारंग पाने, सारावया जातो शारंग गोधने चारावया जातो शारंग पाने, गोधने चारावया जातो शारंग पाने, हे मार्गे भेटली राधिका गौर, मार्गे भेटली राधिका गौर, यशोदा जननी, सारावया जातो शारंग पा
जातो शारंग पागे गवळणी अशाच म्हणायचं सगळे द्रुपद म्हणायचं गोधने चारावया जातो कृष्ण परमात्मा गोकुळात गायी चारण्याकरता अशा प्रकारचा निघाला. जात असताना राधेची वाटत गाठ पडली. मग यशोदेने विचारलं का आमच्या कृष्णाला अडवता. हे सगळाच प्रकार गवळणीमध्ये पाहून घ्या. कृष्ण परमात्मा गायी गोपाळ घेऊन रानात अशा प्रकारचा गेला. रानातही कृष्ण परमात्म्याने चरित्र केलं. गोधने राखीत आहे एदशे चरित्र केली नारायणे रांगता गोकुळामध्ये. आणि गोधने राखीत असताना सुद्धा चरित्र केलं. त्याची दोन प्रमाणं खूप सुंदर भाऊ सांगायचे बरं का. रानात कोणतं चरित्र केलं. गिरी गोवर्धनेने उचलिला कालिया महासर्प नाचोनी आणिला जळत ओन वाऊ मुकीची प्राशिला गिळीता आघासूर चिरुनी सांडीला हो. हे रानात केलेले चरित्र अशा प्रकारचं आहे. कृष्ण परमात्मा रानात गाई गोपाळ घेऊन गेला आणि गाई गोपाळ घेऊन गेल्यानंतर कृष्ण परमात्मा ज्याच्या स्वभावातच खोडे आहेत त्या का ती गावात असू द्या रानात असू द्या कुठे बी असू द्या ती खोड्या करणारच. रानात गेल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं खोड्याच करायचा चालू केल्या. काय खोड्या करायच्या त्या रानात गेल्यानंतर एका उंच टेकावर आपण बसायचं. वलती कधीच करायची नाही. आणि पोरं लहान लहान वळतीला लावायची आणि वळतीला पोरं गेली की त्यांच्या भाकरी मागं खाऊन टाकायच्या. महाराजांची खूप सुंदर अशा प्रकारची गवळण आहे. 5 पोळ्या 3 भाकरी दीड कानावाला 1 पोरी आम्हा धाडिली वरल्या दुरी आमची ठकवून खाल्ली शिदोरी. कानोबा 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 निवडी आपली गोधने. कानोबा तू या गाई तू आमच्याबरोबर नकोच. का नको. त्याच्या तक्रारी त्यांनी खूप मजेशीर सांगितल्यावर का तुझा बैल चुकला मोरा सांगू गेलो तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा पाठी लागला. गाई चुकल्या तुझ्या ओठ कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबा ठाई सांगू गेलो तुझ्या घरा शिव्या देती तुझी आई. तुझी आई तक्रार घेत नाही तुझा बाप तक्रार घेत नाही तुझ्या गायी ओढाळ आहेत तू आमच्याबरोबर नको. अनंत ब्रह्मांडाचा मालक त्या गोपाळांच्या समोर हात जोडायचा. महाराज हात जोडायचा. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता गाड्यानो मी वैकुंठ सोडून तुमच्या संगती करता या ठिकाणी आलोय. मला तुमच्यापासून वेगळं करू नका असा कृष्ण परमात्मा त्या गोपाळाला म्हणता. आणि मग सगळे गोपाळ कृष्ण गायी चरायच्या. गायी तृप्त झाल्यानंतर त्या सगळ्या गोपाळांना कृष्ण परमात्म्याने सांगायचं ह्या गायी करा आता एका ठिकाणी आणा. आणि गायी तृप्त होऊन झाडाखाली बसल्यानंतर कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळाला घेऊन त्या यमुनेच्या काठावर अशा प्रकारचा आला. आणि त्या कृष्ण परमात्म्यानं यमुनेच्या काठावर गोपाळाबरोबर जे काला केला त्या काल्याचं चिंतन असं आहे. त्या काल्याचं चिंतन शुकाचार्याने एका श्लोकामध्ये सुंदर अशा प्रकारचा म्हटलेला आहे. तर खेळ खेळत असताना मी त्यांना खोड्या केल्या. कोणता खेळ खेळला आपल्याकडं जास्त लांबायला म्हणून मी सगळं उरकायला होता. सगळ्या गोपाळाला बोलावलं आणि सगळे गोपाळ गोलाकार अशा प्रकारचे बसवले. आणि मध्यभागी कृष्ण परमात्मा उभा राहिला. आणि उभा राहून कृष्ण परमात्म्यानं हातामध्ये काय केला काला अशा प्रकारचा घेतला. आणि त्या काल्याचं चिंतन शुकाचार्याने एका सुंदर अशा प्रकारच्या श्लोकामध्ये घेतलं. विभ्रद वेनो जटर पट्यो शंख वेतच कक्षे वामे पाने मसरत कवलो तत्फलानि उंगलेषु तिष्ठन्न मध्ये स्वपरी सोहेते हासयन्ते नरविहो स्वर्गे लोके विशांते भुभुजे यज्ञ बुब्बाल कीजे पुंडली वरदे हरिहर कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरा